बातमी सोलापुरातून आहे। सोलापूरच्या सीना नदीकाठच्या पूरबाधित नागरिकांना माढा तहसील प्रशासनाकडून मदत दिली जाते। तहसील प्रशासनाकडून माढामधील 20 बाधित गावांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे। दररोज 5000 लोकांना सकाळ आणि संध्याकाळचं जेवण दिलं जातं। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा बघूया। माढा तालुक्यातल्या सीना नदीकाठच्या जो गाव आहेत त्यांना पुराचा मोठा फटका बसलेला आहे। अनेक शेतकरी असतील, घराचं जे आहे ते मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं। आणि या पार्श्वभूमीवर जे आहे ते माढा तहसील प्रशासनाच्या वतीनं या गावातील पूरबाधितांना जे आहे ती अन्नाची देखील सोय केली जाते। माढा तहसील प्रशासन या पूरबाधितांच्या मदतीला धावून आल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। रावसाहेब, काय सांगाल, कशा पद्धतीची जेवणाची पूरबाधितांना सोय केली जाते आणि कसं नियोजन आखताय? पूरग्रस्तात जे लोक अडकली होती, त्या बाहेर काढलेल्या लोकल शेल्टरमध्ये होती, त्यांना त्याच दिवसापासून आम्ही रोज 3 ते 4 हजाराचे जेवणाचे पॅकेट या ठिकाणी करतो। ती पॉकेट तात्काळ गाड्यातून त्या निवारा केंद्रावर पोहोच करतोय। आजपर्यंत मी 21,400 लोकांना पॉकेट पोहोच केलेले आहेत। माझा सहकारी कॅमेरा पर्सन सुनील काटकरसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा।